रोहित पवार दिल्लीमध्ये विरोधी पक्ष नेत्यांच्या भेटीला गेलेले आहेत। रोहित पवार हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीसाठी दाखल झाले। काही वेळापूर्वी रोहित पवार यांच्याकडून आपचे खासदार असलेले संजय सिंह यांची भेट घेण्यात आली। अजित पवार यांच्या विमान अपघाताचा मुद्दा संसदेत उपस्थित करावा यासाठी रोहित पवार या भेटीगाठी घेत आहेत। रोहित पवार अरविंद केजरीवाल यांची देखील भेट घेण्यासाठी दाखल झाले होते आणि त्यानंतर आपचे खासदार असलेले संजय सिंह यांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे। तर आपण पाहतोय खासदार संजय सिंह यांच्या भेटी दरम्यानची देखील ही दृश्य समोर आलेली आहे। हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला जावा, योग्य चौकशी व्हावी यासाठी आता रोहित पवार ह्या भेटीगाठी घेत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। रोहित पवार हे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहे आणि त्या दरम्यानच त्यांचा हा भेटीगाठींचा सिलसिला सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। अरविंद केजरीवाल यांची देखील त्यांनी भेट घेतली असल्याचं पाहायला मिळतंय। संसदेत हा मुद्दा उपस्थित होणं गरजेचं आहे आणि संसदेत हा मुद्दा उपस्थित व्हावा यासाठी खरं तर ते या भेटीगाठी घेत असल्याचं बघायला मिळत आहे। विरोधी पक्ष नेत्यांची भेट ते या ठिकाणी घेत आहेत। एकंदरीत आपण जर बघितलं तर राज्यामध्ये मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांची देखील भेट रोहित पवार यांनी घेतली। राज ठाकरेंचीही भेट घेतली होती आणि थेट आता दिल्लीमध्ये ते ही भेट घेत आहेत। जे मनापासून लोकांच्या हितासाठी लढतात असे जे सर्व खासदार आहेत त्यांना भेटून अजितदादांचा ॲक्सिडेंट का घातपात याच्यावर आम्ही जो काही रिपोर्ट केलेला आहे तो रिपोर्ट त्यांना त्या ठिकाणी दाखवला। जसं संजय सिंग साहेबांचं नाव अख्ख्या देशामध्ये एक लढवय्या खासदार म्हणून त्या ठिकाणी घेतलं जातं, त्यांना इथेही भेटून मी विनंती केली महाराष्ट्राच्या वतीने की महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला दुर्दैवाने त्या ठिकाणी न्याय दिला जात नाही, FIR सुद्धा होत नाही, इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने जात नाही। पार्लियामेंट में तुम्ही अजितदादांचा हा मुद्दा तिथे घ्यावा। अजीत पवार जी का जो एक्सीडेंट हुआ उसको लेके बहुत सारे तथ्य, ऐसी जानकारी दी जिसको देश के सदन में उठाने के बाद सरकार के पास कोई जवाब नहीं होगा और ऐसी आशंका है कि क्योंकि वो अपनी एनसीपी का और पवार साहब की एनसीपी का मर्जर करने वाले थे, एनसीपी फिर से मिलने वाली थी, इसके कारण से ये एक साजिशन की गई हत्या है, ऐसी आशंका, ऐसा संदेह है।